नमस्कार मंडळी, विनायक ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, मागील व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरमधील ज्योतिबा मंदिर आणि त्याबद्दलची माहिती पाहिली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत जिच्या रक्षणासाठी देव ज्योतिबा दक्षिणी आला आणि रत्नासुर राक्षसाचा वध केला। ज्या देवीच्या रक्षणासाठी देव ज्योतिबाचे मंदिर दक्षिणाभिमुख आहे त्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी। पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या 3.5 पीठांपैकी एक हे पीठ आहे। हे मंदिर इसवी सन 634 साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे असा उल्लेख आढळतो। मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य घराण्याच्या काळात झाले असे देखील पुराणात उल्लेख आढळतात। आजच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिराची रचना बघितली तर सुरुवातीला महाद्वार असून चारही दिशांना द्वार आहेत। मंदिर आवारात प्रवेश केल्यावर आत मेंढा व बैल यांचे शिल्प, नगारखाना, दीपमाळ, मध्यवर्ती महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती यांची मंदिरे आणि अनेक देवदेवतांची मंदिरे देखील आहेत। तसेच श्री काळभैरव, काशी विश्वेश्वराचे मंदिर सहित 12 ज्योतिर्लिंगेही या ठिकाणी आहेत। मूर्ती जवळील सिंह आणि शिरावरील मातुलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे। देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन 40 किलोग्रॅम आहे। मूर्ती मागे दगडी सिंह आहे, डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नागमुद्रा आहे। या देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। आद्य स्वयंभू शक्तिपीठ म्हणून या देवीचा महिमा सांगितला जातो। आदिशक्ती महाकाली स्वरूप देवी सीतेने आपल्या पतीच्या अर्थात महादेवाच्या अपमानाविरुद्ध आपले पिता प्रजापती दक्ष यांच्या यज्ञ होम अग्नीत स्वतःला नष्ट केले। तेव्हा महादेव सतीचे कलेवर घेऊन पृथ्वीलोक फिरत होते। सतीच्या पुनर्जन्मासाठी श्री विष्णूंनी सुदर्शन चक्राद्वारे सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले। ते ज्या ज्या ठिकाणी पडले तेथे देवींचे शक्तिपीठ निर्माण झाले। करवीर कोल्हापूर येथे सतीचे त्रिनेत्र पडले। येथे महिषमर्दिनी महाकाली शक्तिपीठ निर्माण झाले। म्हणून हे मूळ आद्य हे महालक्ष्मीचे शक्तिपीठ नावाने ओळखले जाते। पुराणात उल्लेख केलेल्या 108 शक्तिपीठांपैकी व महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आद्य शक्तिपीठ करवीर कोल्हापूर आहे। हे मंदिर कोल्हापूर रेल्वे स्टेशन पासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे। जर आपण कोल्हापूर फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हे एक ठिकाण नक्की ऍड करा। चला आपण भेटूया कोल्हापूर ट्रिपच्या पुढच्या व्हिडिओमध्ये।